पुस्तकदान हेच खरं पुण्यदान आहे। त्यातूनच ज्ञानाचा खऱ्या अर्थानं प्रसार होतो। याच भावनेतून पुण्यामध्ये अक्षरधाराच्या वतीनं जुनं द्या नवं घ्या हा एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला। यात साहित्य रसिकांनी त्यांच्याकडील जुनी पुस्तकं दान केली। हजारोंच्या संख्येनं जमा झालेली पुस्तकं आनंदवन तसंच ज्ञान की लायब्ररी या संस्थांना भेट म्हणून देण्यात आली। यावेळी अक्षरधाराच्या या ज्ञानयज्ञाचं मान्यवरांनी कौतुक केलं। ज्ञानदानाचा हा जो अद्भुत उपक्रम आहे आणि हा लोकोपयोगी आहे आणि हा गिव्ह अँड टेक असं आहे। रक्तदानामध्ये आपण रक्त देतो, दुसऱ्याचा फायदा होतो, पण हा जो चिरस्थायी हा प्रकार आहे की त्या माणसाला त्यातून प्रेरणा मिळून जर जसं ज्ञानकीनी म्हटलं की आम्ही शेवटच्या माणसापर्यंत गावातल्या पोहोचू शकतो। अतिशय कमी जुनी पुस्तकं आलेली, जवळजवळ सर्वांनी नवीनच पुस्तकं दिलीत। म्हणजेच काय की आम्हाला लोकांपर्यंत पोचायला लागणार आहे आणि हे तुमच्यासारखं माध्यम आणि अक्षरधाराचे कष्ट याच्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचले। हे करत असताना ग्रामीण भागात आम्ही जेव्हा ग्रंथ प्रदर्शनं भरवत होतो त्यातूनच हा विचार आला की तिथे खऱ्या अर्थाने पुस्तकाची गरज आहे। अनेक लोकांपर्यंत पुस्तकं जात नाही आहेत, तर ज्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तक किंवा मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग आहे त्याच्याकडे ही पुस्तकं वाचून झाल्यानंतर थोडीशी घरात ही अडचणही होऊ शकते किंवा एखाद्याला उत्स्फूर्तपणे ती द्यायची पण असतात, पण ती कोणाला द्यायची, कशी द्यायची याचं निश्चित एक त्यांच्यासमोर काही ध्येय नसते किंवा स्वरूप येत नसते। तर नेमका हाच हेतू आम्ही डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचं आव्हान केलं आणि या आव्हानाला भरपूर प्रतिसाद मिळाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।